कायदेशीर लढाई ही प्रचंड वेगळ्या पद्धतीची आणि एक स्ट्रॅटेजी ठरवून असणार आहे. कारण 2012चा जो त्याच्या वडिलांनं काढलेला SCचा दाखला कपाटात होता असं म्हणतो की नेमका हा दाखला हा त्याच्या वडिलांनी काढला होता की वडिलांच्या ठिकाणी खोटं रेकॉर्ड तयार करून घेऊन यानं स्वतःहून काढलेला आहे. आणि तो दाखला देत असताना खालच्या ज्या काही प्राप्त अधिकारी आहेत, जो प्रांत अधिकारी आहे, तर त्यांनी त्याच्यामध्ये काही घोळ केलेला आहे. ही एक बाब निश्चितपणे आम्ही निवड समितीसमोर देणार आहोत. 22चा दाखला निघत असताना देखील त्यानं कोणते पुरावे दिले आहेत हे निघणार आहे. कारण वंशावळीमध्ये वंशावळीमध्ये आजोबा, बाप, पंजा किंवा आता स्वतः ते हे एक तर OBC असले पाहिजेत पहिल्यापासून, किंवा एक तर पहिल्यापासून ते SC असले पाहिजेत. आणि जर ते पहिल्यापासून नसतीलच तर यांनी ते दोन्हीही दाखले खोटे केलेले आहेत आणि शासनाची फसवणूक केलेली आहे आणि जनतेची फसवणूक केलेली आहे. हे निश्चितपणे आम्ही उद्या निवड समितीसमोर ॲज अ ॲडव्होकेट म्हणून उभा राहिल्यानंतर आम्ही या गोष्टी समोर आणू. जो हा मोर्चा झाला त्या मोर्चाला प्रसंग जिल्ह्यातून मोठ्या ताकदीनं जो SC समाजातील 59 जाती आहेत त्या 59 जातींनी सहभाग नोंदवला. यापुढे सरकारनं कलेक्टर साहेबांनी 15 दिवसात आम्हाला जर योग्य न्याय न दिल्यास तर प्रसंगी आम्ही इचलकरंजीसुद्धा तरतरीत बंद करणार आहे. कारण येणाऱ्या काळात इचलकरंजी शहर ह्याच्या पुढच्या आठवड्यात 1-2 आठवड्यात इचलकरंजी आम्ही आमच्या विरोधात जर निर्णय झाला तर आम्ही इचलकरंजी तरतरीत बंद करू असं सांगतो. डॉक्टर प्रदीप भीमसेन, अन्वेषण न्यूजसाठी पत्रकार मारुती गायकवाड.